बंधू आणि भगिनींनो, पुस्तकाच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे. ही चर्चा नुसती नाही तर एक विचाराची एक वेगळी सुरुवात झालेली असं मी मानतो. आणि ही सुरुवात जी झालेली आहे ती या दीक्षाभूमीतून झालेली आहे. ही गोष्ट मला अतिशय महत्त्वाची वाटते. दीक्षाभूमीमध्ये देखील पुन्हा आंबेडकर महाविद्यालयामधून हे होते आहे, ही त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. दीक्षाभूमी जी आहे हे केवळ बाबासाहेबांनी या ठिकाणी धर्मांतर केलेली भूमी नाही आहे. दीक्षाभूमी ही या ठिकाणी क्रांतीभूमी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दीक्षाभूमी जी आहे हे माणसाला माणूसपण देणारी ही भूमी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेला या ठिकाणी धर्मांतर सोहळा झाला त्यावेळेला या धर्मांतर सोहळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधला अतिशय ग्रामीण भागामधला एक माणूस या ठिकाणी उपस्थित होता. महाराष्ट्र टाइम्सच्या माणसांनी त्याला विचारलं, त्यांनी अनेकाच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काल या ठिकाणी धर्मांतर केलंय, तुम्हाला काय वाटतं? त्यांनी सांगितलं की मला काही सांगता येणार नाही, मी सांगू शकत नाही. पत्रकारांनी बोलतंय केलं की तुम्हाला काय वाटतं, तुमच्या शब्दामध्ये सांगा. त्यांनी त्याच्या शब्दामध्ये सांगितलेली गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. तो म्हणाला, साहेब मी काल काय होतो मला माहीत नाही, पण आज मला असं वाटतं की माणूस झालो. ही या धम्मक्रांतीची, या धम्मभूमीची जी आहे ही भूमिका या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि या भूमीमधून, या कॉलेजमधून या ठिकाणी या आगलवे सरांचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ही तेलुगू भाषेमध्ये या ठिकाणी हे पुस्तक प्रकाशित होत आहे, ही गोष्ट त्याहून अधिक महत्त्वाची आहे. की नागपूरच्या दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये माझं स्वतःचं मत आहे की दीक्षाभूमी जी आहे हे धम्माचं प्रवेशद्वार आहे. ज्या प्रवेशद्वारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी बौद्ध धम्म आम्हाला आणून देण्याचं काम केलेलं आहे. आता ही प्रवेशभूमी जी आहे, ही या प्रवेशभूमीतून हा धम्म दुसरीकडे जाण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की या दीक्षाभूमीतून हा धम्म आता तेलंगणामध्ये जातो आहे, ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. कारण आगलवे सरांनी सांगितलं की एवढं भाषांतर हा भाग महत्त्वाचा नाही, तर धम्मक्रांती जी आहे ह्या नागपूरमधून दीक्षाभूमीमधून या ठिकाणी तेलंगणामध्ये जाते, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आगलवे सरांचा आमचा परिचय झाला असला तरी कादंबरीकार म्हणून मला आज माहीत झालं. आगलवे सर जे आहेत हे समाजशास्त्रज्ञ आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्रज्ञ ही पहिली संकल्पना मांडणारे डॉक्टर आगलावे सर आहेत. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. लेखक म्हणून मला माहीत आहेत, विचारवंत मला म्हणून माहीत आहेत, परंतु कादंबरीकार म्हणून देखील आगलावे सर आहेत, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्या कादंबरीचं टायटल देखील तसंच आहे. खरं तर आपल्याकडे गोष्ट सांगितली जाते बिरबल आणि बादशाहची. असं म्हटलं जातं की बिरबलाला कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तो अकबराला सांगत असायचं. मी असं वाचलं की त्याच्यामध्ये एक असा प्रश्न आलेला होता की त्याचं उत्तर जे आहे ते बिरबलाला देता आलं नाही. काय प्रश्न होता तर अकबराने बिरबलाला विचारलं की सोनं हे अतिशय मूल्यवान आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यानं सांगितलं की गुलाबाचं फूल जे आहे हे अतिशय सुंदर आहे. तर हे दोन एकत्रित जर आले असते तर त्याला काय म्हटलं असतं, असं बिरबलाला विचारलं. त्यावेळेला बिरबलाला उत्तर देता आलं नाही. परंतु मला असं वाटतं की आज जर बिरबल असता, बादशाने त्याला विचारलं असतं की सोनं आणि गुलाब याचं समीकरण काय असतं, तर त्यांनी एकच नाव सांगितलं असतं, प्रदीप आगलावे सर. हे सारखं एक सुंदर अशा प्रकारचं कॉम्बिनेशन जे आहे हे यांच्या विचारामध्ये असलेलं दिसून येतं. आणि त्यांनी एक नाही तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे ग्रंथ या ठिकाणी लिहिलेले आहेत. खरं तर आपल्या देशामधून बाहेरच्या देशामध्ये विचाराची जी जाण्याची प्रक्रिया आहे ही सातत्याने चालू आहे. जपानमध्ये आपल्याकडच्या 21 खंडांचं जापानी भाषेमध्ये प्रकाशन झालेलं आहे की त्या ठिकाणचे भंतीजी तायायाम भंतीजी आहेत त्यांनी ते प्रकाशन केलेलं आहे. परंतु त्या प्रकाशनाच्या अनुषंगाने त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की या प्रकाशनाचा हेतू सांगत असताना ते असं म्हणतात की त्याचे दोन हेतू माझ्या डोळ्यासमोर होते.
तो कोणते दोन हेतू होते तर ते म्हणाले की या ठिकाणी हा धम्म जो आहे केवळ भाषांतरापुरता किंवा बाबासाहेबांचा विचार जो आहे तेवढा पुरता नाही, तर ते म्हणाले की याच्यामध्ये दोन गोष्टी मला जाणवलेल्या आहेत आणि मला असं वाटते की तो विचार आगलावे सरांच्या पुस्तकाच्या संबंधी लागू होतो म्हणून मी बोलतो. त्यांनी असं सांगितलं की या हे 21 खंड मी यासाठी नेलेले आहेत की या खंडातून माणसामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता आहे, म्हणून मला त्या 21 खंडाचं प्रकाशन करणं महत्त्वाचं वाटतं. आणि दुसरी भूमिका त्यांनी अशी सांगितली की या 21 खंडाचं प्रकाशन जे आहे या करण्यामागची भूमिका नागपूरची दीक्षाभूमी आहे, हा दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला. मला असं वाटतं की तीच गोष्ट रत्नागिरीजीने या ठिकाणी सांगितलेली आहे की आगलावे हे मित्र आहेत, परंतु त्यांचा जो ग्रंथ आहे तो कशा पद्धतीने आलेला आहे याच्या संबंधीची मीमांसा केली. किंवा आमचे मित्र गायकवाड सरांनी देखील सांगितलं की त्या तशा पद्धतीने करतात. आणि म्हणून या भूमिकेतून आगलावे सरांचा हा ग्रंथ जो आहे हा गेलेला दिसून येतो. किंवा जिप्सी समाजामध्ये जिप्सी लोक जे आहेत हंगेरियामधले त्यांच्यामध्ये देखील हा विचार गेलेला आहे. आता जिप्सी लोकांमध्ये देखील हीच भावना आहे आणि त्यांनी देखील प्रेरणा दीक्षाभूमीच मानलेली आहे. 2006 मध्ये त्या ठिकाणच्या शिक्षण मंत्री जे आहेत या मिस्त्रेना या ठिकाणी नागपूरला आलेल्या होत्या. त्या म्हणाले की मी नागपूरला आल्यानंतर या ठिकाणी मला प्रेरणा मिळाली आणि आम्ही हा विचार या ठिकाणी घेऊन गेलेलो आहोत. मित्रहो, हंगेरियासारख्या देशामध्ये देखील मूलभूत क्रांती घडवून आणण्याचं काम या ठिकाणी बुद्ध विचार करतो आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. की त्रैलोक्य महासंघाचे एक प्रमुख मी नाव विसरलो, त्यांनी एक गोष्ट त्यामध्ये मांडलेली आहे. तर ते सांगितलं की मी एका त्या 5वीच्या वर्गामध्ये गेलो आणि 5वीच्या वर्गामध्ये आपल्याकडचेच ज्यांनी शाळा सुरू केल्या डॉक्टर आंबेडकर स्कूल सुरू केलेल्या आहेत. तर बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये म्हटलं की बाबासाहेबांचं निर्वाण झालं ही त्या ठिकाणचे शिक्षक आणि त्या ठिकाणचे विद्यार्थी देखील अमान्य करतात. बाबासाहेब आणखी देखील हयात आहेत, कारण बाबासाहेबांचा विचार हयात आहे, म्हणजे बाबासाहेब हयात आहेत. आणि मग ते म्हणाले की हाच प्रश्न मी त्यांना विचारला की बाबासाहेब जे आहेत हे हयात आहेत तुम्हाला कसं लक्षात आलं. तर त्या मुलांनी त्या शिक्षकांना विचारलं तुमच्या त्रैलोक्य महासंघाचे विचार. ते म्हणले बाबासाहेब जिवंत आहे मला माहीत आहे, कारण बाबासाहेब मला तुमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये दिसतात. त्याच वेळेला विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की मग तुम्हाला कसं काय कळालं की बाबासाहेब जिवंत आहेत. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये दिसतं. म्हणजे बाबासाहेब जिवंत आहेत ही कल्पना अतिशय अभिनव अशा प्रकारची आहे. जसं आता सांगितलं की विचार हा महत्त्वाचा आहे आणि विचार जोपर्यंत आहे तो महापुरुष जो आहे हा राहतो. अमेरिकेमध्ये आज देखील या ठिकाणी बुद्धिझम आणि आंबेडकरिझम शिकवलं जातं. एवढंच नाही तर आंबेडकर त्या विद्यापीठामधला एक विद्यार्थी आमचा आहे, आगलावे सरांना देखील तो ओळखतोय. तर त्याने सांगितलं की अमेरिकेमध्ये एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे, वेटिंग फॉर व्हिसा नावाचं पुस्तक, लहानसं पुस्तक आहे. तर ते म्हणले ते पुस्तक जे आहे ते मेरिटच्या विद्यार्थ्याला देण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना तो घेता येत नाही, तर मग त्या ठिकाणच्या काही विद्यार्थ्यांना तो घेता येतो. वेटिंग फॉर व्हिसा नावाचं पुस्तक जे आहे जास्तीत जास्त 30 ते 35 पानाचं पुस्तक आहे. वेटिंग फॉर व्हिसा काय आहे? दुर्दैवाने मी आपल्या महाविद्यालयातल्या काही मुलांना विचारलं की वेटिंग फॉर व्हिसा काय आहे, कुठलं पुस्तक आहे बाबासाहेबांचं. आपल्या मुलांना सांगितलं नाही, पण अमेरिकेतल्या सर्व मुलांना माहिती आहे वेटिंग फॉर व्हिसा हे बाबासाहेबांचं अतिशय छोटं आत्मचरित्र आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये आलेले अनुभव जे आहेत ते अनुभव मांडलेले ते वेटिंग फॉर व्हिसा आहे. म्हणजे बाबासाहेबांचा विचार अमेरिकेमध्ये आहे, बाबासाहेबांचा विचार हंगेरियामध्ये गेलेला आहे, बाबासाहेबांचा विचार तो जापानमध्ये गेलेला आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की भारताच्या सर्व राज्यामध्ये बाबासाहेबांचा हा विचार या ठिकाणी गेला पाहिजे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी रत्नाकर साहेबांनी केलेली आहे. म्हणून खरं तर त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानणं गरजेचं आहे. परंतु आभार मानत असताना देखील आपण काही गोष्टी मला असं वाटतं की समजून घेण्याची गरज आहे. कारण एका बाजूला आमची धडपड अशी आहे की बाबासाहेबांचा हा विचार जो आहे हा लोकांपर्यंत गेला पाहिजे, परंतु दुसऱ्या बाजूला असा प्रयत्न होतोय की बाबासाहेबांचा विचार सामान्यापर्यंत गेला नाही पाहिजे. म्हणून ही मानसिकता देखील आपण ओळखून घेतली पाहिजे की उत्तर प्रदेशामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल की एका माणसाने लग्नपत्रिकेवर आपल्या 22 प्रतिज्ञा छापल्या, त्याच्यावर FIR दाखल केला.
म्हणजे गुन्हा दाखल केला. अगला सर मला असं वाटतं की उद्या ॲनिलेशन कास्ट आपल्या घरामध्ये सापडलं तर अटक होऊ शकते काय, अशा प्रकारची परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून याचाही विचार या ठिकाणी करण्याची गरज आहे. आज 8 राज्यामध्ये धर्मांतर बंदी आलेली आहे, हा विचार देखील आपण समजून घेतलेला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बुद्धाचा विचार असेल, समतेचा विचार असेल, मानवतेचा विचार जो आहे हा देशामध्ये येऊ द्यायचा नाही, अशा प्रकारची मानसिकता आज देशामध्ये सुरू झालेली आहे. याचाही विचार करण्याची गरज आहे. म्हणून या ठिकाणी नवीन लेखकांनी याच्यावर देखील आपल्या लेखण्या झिजवल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांनी आपलं काम याच्यावर वाढवलं पाहिजे. राजकारत्यांनी आपल्या भूमिका या संदर्भामध्ये केल्या पाहिजे. सर आज मला असं वाटतं की या ठिकाणी हा बुद्धिझम जो आहे हळूहळू आमच्यापासून कुणीतरी हिरावून घेते की काय, अशी ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. हे जे आहे ते मी केवळ कुठंतरी ऐकून असं बोलतोय असं नाही आहे. तुम्हाला आपल्या लक्षात येऊ शकेल की काही दिवसापूर्वी म्हणजे 2019 मध्ये एक परिषद झाली, संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद झाली. जी परिषद 5 दिवसीय परिषद होते. 11/5/2019 ते 15/5/19 ही व्हिएतनाममध्ये परिषद झालेली होती. या परिषदेमध्ये 111 देशाचे बौद्ध भिक्खू आलेले होते. या परिषदेमध्ये 80,000 बौद्ध धम्मावरचे अभ्यासक त्या परिषदेमध्ये उपस्थित झालेले होते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या बुद्धांचं भारतामधून देखील बुद्ध धम्माचा अभ्यास करणारं एक शिष्टमंडळ या परिषदेला दाखल झालं होतं. या ठिकाणाहून जवळपास 123-24 असं काहीतरी लोक गेलेले होते. त्याच्यामध्ये फक्त एकच बुद्धिस्ट रामदास आठवले होते. याच्यामध्ये बाकी कुणीही नव्हतं, आपण लक्षात घ्या. आणि या टीमचं नेतृत्व कुणी केलेलं होतं तर आत्ताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलेलं होतं. मी गांभीर्याने मी या ठिकाणी सांगतो मित्र. म्हणजे आज आपण एका बाजूला आपली धडपड लक्षात आहे, बाबासाहेबांच्या विचाराशी आम्ही बांधलेलो आहोत, परंतु दुसऱ्या बाजूला काय चित्र होत आहे हे देखील समजून घेतलं पाहिजे. गोष्ट इथपर्यंत थांबत नाही, व्यंकय्या नायडूपर्यंत थांबत नाही. व्यंकय्या नायडूने त्या ठिकाणी 40 मिनिटाचं भाषण दिलं. बाकीचे मेश्राम वगैरे जे बोलले, परंतु ते मेश्राम म्हणजे बुद्धिस्ट मेश्राम नव्हते, हेही लक्षात घ्या. या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व म्हणून व्यंकय्या नायडू यांनी 40 मिनिटाचं भाषण केलं. या 40 मिनिटाच्या भाषणामध्ये त्यांनी एकदाही बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही. ही अतिशय गंभीर गोष्ट आपण लक्षात घ्या. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी काय केलं ते म्हणाले की बुद्धानंतर बुद्धाच्या विचाराचा प्रसार कुणी केला? राजा अशोकाने केला. राजा अशोकाच्या नंतर महात्मा गांधींनी केला आणि महात्मा गांधीच्या नंतर आता मोदी बौद्ध धम्माचा प्रचार करतायत हे सांगतायत. मित्रहो, याच्यापेक्षा धोक्याची दुसरी कोणतीही घंटा असू शकत नाही. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्यासह अगलवे सरांसह आपल्या सर्वांसह लावतो की याच्यावर कुठेतरी आपण लिहिणं गरजेचं आहे. ही गोष्ट देखील लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे. ही झाली व्यंकय्या नायडूची गोष्ट. दुसऱ्या बाजूला आमच्यातील काही लोक देखील त्याला सपोर्ट करतायत आणि ही गोष्ट अतिशय घातक आहे की बोलता बोलता गायकवाड सरांनी उल्लेख केला भिक्खूंच्या संदर्भामध्ये. भिक्खूबद्दल आदर असलाच पाहिजे, परंतु बाबासाहेब म्हणतात की नुसता चिवरचा नाही तर चिवरच्या आतल्या भिक्खूचा आदर हा महत्वाचा बाबासाहेबांनी मानत होता. या ठिकाणी एक बौद्ध भिक्खू आहे संघप्रिय राहुल. त्यांच्या संघटनेचं नाव आहे भारतीय बौद्ध महासंघ. त्याचे सचिव कुणीतरी ॲडव्होकेट वरून आहेत, TS वरून आहेत. ते दरवर्षी 24 डिसेंबरला एक पुरस्कार देतात. महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या माणसाला 24 डिसेंबर रोजी पुरस्कार देतात. 24 डिसेंबरला काय आहे? अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने अटल स्मृती सन्मान पुरस्कार दिला जातो. 2019 मध्ये त्यांनी मिलिंद एकबोटेला पुरस्कार दिलेला आहे. ही गोष्ट देखील आम्ही लक्षात घेतली पाहिजे मित्रो की या देशामधलं षडयंत्र जे आहे हे ओळखलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं
या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने याच्यावर देखील विचार झाला पाहिजे. आता आमच्यात काही लेखक आहेत, कवी आहेत, या सर्वांनी या ठिकाणी अभ्यास सखोल केला पाहिजे आणि सामान्य माणसापर्यंत ही गोष्ट नेण्याचं काम केलं पाहिजे. अगलावे सरांनी जो महत्त्वाचा मुद्दा मांडला तो या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने मांडून या ठिकाणी समारोप करतो की या ठिकाणी कोणताही विचार आपोआप जिवंत राहत नाही. तो विचार जोपासला पाहिजे, तो मनातून जोपासला पाहिजे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि म्हणून या ठिकाणी कुसुमाग्रज यांच्या एका वाक्याच्या अनुषंगाने बोलून मी या ठिकाणी थांबतो. कुसुमाग्रज असं म्हणतात की महापुरुष आणि सामान्य माणसामध्ये मूलभूत फरक असतो. कोणता फरक असतो ते म्हणतात की सामान्य माणूस एकदा जन्माला येतो, महापुरुष हा एकदा जन्माला येतो, परंतु सामान्य माणूस एकदाच मरतो, परंतु महापुरुष जे आहेत हे एकदा नाही तर त्यांचा मृत्यू 2 वेळेला होत असतो. कुसुमाग्रजांची माफी मागून मी असं म्हणेन की सामान्य माणूस एकदा जन्माला येतो, तो एकदाच मरतो, परंतु महापुरुष जे आहेत हे एकदा जन्माला येतात, परंतु त्यांना येणारा मृत्यू हा 3 वेळेचा असतो. पहिला मृत्यू नैसर्गिक असतो, दुसरा मृत्यू ज्या वेळेला त्यांच्या विचाराचा पराभव होतो त्यावेळेला त्यांचा दुसरा मृत्यू असतो, आणि तिसरा मृत्यू म्हणजे ज्या वेळेला महापुरुषाचे अनुयायीच त्याच्या विचाराचा पराभव करतो, हा अतिशय दुर्दैवी मृत्यू असतो. म्हणून आज या निमित्ताने आपण विचार केला पाहिजे की या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांचं निर्वाण एकदाच झालेलं आहे, त्यांचा मृत्यू एकदाच, त्यांचं निर्वाण एकदाच होईल. आम्ही तिसरा मृत्यू कदापि होऊ देणार नाही, दुसरा मृत्यू कदापि होऊ देणार नाही, एवढीच कल्पना या ठिकाणी मांडतो आणि आपण त्या दृष्टीने वाटचाल करावी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा अगलावे सरांचं, रत्नाकरजीचं, राजेशजीचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आपण देखील या ठिकाणी थांबला त्याबद्दल आपलं देखील आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.